श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉग मध्ये। आज आहे आमच्या नवरीची मेहंदी। हाय कर हाय। तर असं केलेलं आहे डेकोरेशन, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर चला पूर्ण डेकोरेशन आणि मेहंदीचा कार्यक्रम शेवटपर्यंत एन्जॉय करा। तर या ठिकाणी मी करते मेहंदीचं डेकोरेशन। तर मेहंदी कलरची साडी आणली माझ्या जाऊबाईकडून आणि ते लावली, या ठिकाणी लावून घेतली। आणि आता हे मी घरून आणलेले होते हार। तर छान प्रकारे मी डेकोरेशन करायचा प्रयत्न करते। तर घरगुतीच आहे, पुरी ते आहेत मला मदत करू लागतात। या ठिकाणी राधा आहे, वैष्णवी आहे, साक्षी, सगळ्याच आहेत, बालिका। तर सगळ्याच्या विचारानं आम्ही छान असं डेकोरेशन करतोय। तर डेकोरेशन झालेलं आहे। तर घरचेच फुलं पानं असं केलेलं आहे आम्ही डेकोरेशन। आणि छान अशी अंकितानं साडी घातली मेहंदी कलरची। आणि हे बघा कशी दिसते, तुम्ही नक्की सांगा घरगुती डेकोरेशन पण आमचं कसं वाटतंय। तर इथं आम्ही सगळे अगोदर 5 सवासनीनं तिला मेहंदी लावून घेतली। मग परत जे मेहंदीवाले आपल्या ताई आल्या होत्या त्यांनी पुढे मेहंदी काढली। तर हे आहेत वैष्णवी आणि राधिका। पाशाचा मंदिर कारभाऱ्याला जरीच्या चोळीला इसार दिला, खडखडी सदरा पुण्यात पार्शल केला। आरलं कारलं श्रावण डोरल्यान किती दाटी, नजर गेली शेर ताटी। देवाळिंदीला जाते देवद्यानोबाचं दर्शन घेते, दर्शन झालं फार हवा येते गार। अशी कशी प्यारी बसारावा शेजारी पलंगावरी, जनी मनी स्वर पार्वती त्यांनी लावली चंदरज्योती। चंदरज्योतीला जळतं जगायचं तूप, तुपाला लावा पाणी, असं द्याव द्याने। त्यांनी पेरल्या तुरी, आईबापानं शाळा शिकवली पुरी। त्यांची झाली 10वी, माझी झाली 9वी। 9वीला सुख 10वीला दुःख, अंकुश पाटलाच्या हातात इंग्रजी बुक। तर मेहंदी काढायला जवळजवळ 5 ते 6 तास गेलेले। तर इथं पूर्ण नवरीची मेहंदी झालेली आहे, हातावरती आणि पायावरती। आणि संध्याकाळ झाली त्यामुळे तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नाही। तर अशा पद्धतीची मेहंदी काढलेली आहे। हात धरून खूप छान मेहंदी काढलेली होती। सोबत आम्ही कलवऱ्या मी काढलं, राधिका, म्हणजे घरात पण सगळ्यांनी मेहंदी आम्ही काढून घेतली। आणि आजचा पूर्ण दिवसभराचा आमचं मेहंदीचाच दिवस होता। संध्याकाळी 12 वाजेपर्यंत